अहो पोरं अजून खाली आली नाहीत. हळदी कुंकाचा कार्यक्रम कधी करायचा? इतका वेळ लागतोय? अहो आता पोरं म्हटल्यावर दंगामस्ती करणारच की. हे बघा त्यांना काय दंगामस्ती करायची नाही ते करून घेऊ देत. ते आले की करू हळदी कुंकाला सुरुवात. हा लहाना संघ आता मोठी पण माणसं लहान झाली ती. नाही तर काय. काय ग पोरींनो काय झालं? मंजू दीदी जिंकली आणि सत्या दादा हरला. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. काय पैज लागली होती वय? हो काकी, पैज पण लागली होती आणि जिंकलो बी आम्हीच. ही बघा आली पतंग घेऊन. हारली पोरं आली रे, बाळांनो, आता तरी कळालं ना, मुलांपेक्षा मुली कशातच कमी नसतात. बर जा आता बाहेर जाऊन खेळा तुम्ही. जा जा जा. चला आज सणाच्या दिवशी मुलांना चांगली शिकवण मिळाली. ओ तिला चक्कर आली बघा. आमरे 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 तुम्ही पाणी आण. आमरे काय झालं? आमरे आमरे काय झालं? डोळे उघड आमरे. आमरे डोळे उघड. आमरे आमरे बघ माझ्याकडं. हे बाळा बाळा बघ माझ्याकडं. माझ्याकडं बघ. आमरे आमरे हे आमरे. आई काळजी करू नकोस. दगदगीमुळे चक्कर आली असेल तिला. सगळे हिला आत घेऊन जाऊ. चल. आमरे अगं तुला काय गरज होती वरती जायची? का किती ऊन आहे बाहेर बघितलंस का? हा तू दोन जीवांची अशा अवस्थेत हुल्लडबाजी करायची काय गरज होती का तुला? नुसत्या दोघी जणी मोठ्या झाल्यात. अजिबात ऐकत नाही पण नुसता माझ्या जीवाला घोर. आई आमरे कशी शांत हो सांग ना. तुम्ही दोघी बी ना एक नंबरच्या हट्टी झाल्यात. अजिबात ऐकत नाही माझं. इथून पुढे माझं ऐकलं नाही ना धपाटे घालीन चांगले. काय अगाई तू पण ना अगदी आम्ही लहान असल्यासारखं दम टाकतेस आम्हाला. पोरी किती बी मोठ्या झाल्या ना तरी आईसाठी लहानच असतात. समजलं समजलं. शांत हो आता जरा. वाघमारे काय झालं? सत्यदा अरे आमरेला चक्कर आली होती. काय आमरे तू ठीक आहेस ना?